तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कौटुंबिक जी अडचण झालेली आहे, हॅलो ज्या घरात जी घटना झाली आहे, त्याबद्दल आम्ही मनापासून तुम्हाला साथ देतो. या अडचणीच्या काळात मला वाटतं प्रभूच तुम्हाला ताकद देव की या अडचणीच्या काळात तुमच्यावर जो घात झाला. प्लीज ॲक्सेप्ट आवर कंडोलेन्सेस. वी आर व्हेरी सॉरी अबाउट वॉट इज हॅपनिंग, व्हेरी व्हेरी सॉरी. आणि मी मनापासून दुःख व्यक्त करते आमच्या सगळ्यांच्या वतीने. आज तरीही आपण एवढी मोठी घटना आपल्या घरात झाली असली तरी आपण आज इथे राहिला, आम्हाला सगळ्यांना साथ दिली, आमच्यासाठी एक प्रार्थना केली, याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि या संपूर्ण समाजाचे आणि आपल्या सगळ्यांचे अनेक वर्षाचे दशकांचे ऋणानुबंध आहे. आपलं प्रेमाचं नातं आहे आणि जवळपास 60 वर्ष आदरणीय पवारसाहेब आणि दौंडकरांचं, म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून दौंडकरांचं आणि पवारसाहेबांचं अतिशय प्रेमाचं विश्वासाचं नातं राहिलेलं आहे. त्यामुळे आज आदरणीय पवारसाहेब दौंडमध्ये आलेले आहेत, त्यांनाही उत्सुकता होती येण्याबद्दल. आणि जुने आप जाणते त्यांच्या काळातले सगळे लोक शहर किती वाढलं आहे याबद्दल चर्चा करत करत आम्ही इथे आलो आहे. पण या संपूर्ण भागामध्ये आणि फक्त दौंड नाही, जिल्ह्यात, राज्यात आणि देशामध्ये ख्रिश्चन समाजाचं खूप मोठं योगदान या देशाच्या जडणघडणीमध्ये राहिलेलं आहे. आपल्या सगळ्या मिशनच्या शाळा असतील, हॉस्पिटल्स असतील, मी स्वतः एका मिशनच्या शाळेत शिकलेले आहे. आणि मला आज जे दिल्लीमध्ये बक्षीस मिळतं, दिल्लीवाले सगळे मला म्हणतात तुमचं मराठी तर चांगलं आहे पण ते इंग्लिश एकदम भारी आहे. ते भारी आहे कारण का मी मिशनच्या शाळेत गेले, त्यामुळे मला जे शिक्षण मिळालं आणि इंग्लिश मिळालं ते सगळं मिशनच्या शाळेत मी शिकले. विल्सन इन्स्टिट्यूटमध्ये मी मुंबईला शिकले. आणि त्याच्यामुळे हे आपल्या सगळ्या प्रथा, आपले सगळे दिलेले संस्कार या सगळ्या फार जवळून मी मिशनच्या शाळेत पाहिलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे तुमच्या सगळ्याच या सगळ्या समाजाचं, आपले मुस्लिम बांधव असतील, आपले हिंदू बांधव असतील, आपले ख्रिश्चन बांधव असतील, पारसी बांधव असतील, आपले सगळे समाजातले जे लोक आपण एकत्र मेरा भारत महान म्हणतो, त्या मेरा भारत महानमध्ये तुमच्या सगळ्यांचं जे योगदान आहे त्याचं मी मनापासून कौतुक करते. तुम्ही मणिपूरच्या ज्या घटनेबद्दल बोलला, मणिपूरच्या घटनेचा आम्ही सगळ्यात जास्त आंदोलन आणि निषेध हा पार्लमेंटमध्येही केलेला आहे. आणि मणिपूरमध्ये जी घटना झाली ही अतिशय दुर्दैवी आहे, त्याचा मी जाहीर निषेध करते. हे विरोधक म्हणून नाही, कुठल्याही समाज नाही, आपण भारतीय पहिले आहोत. कुठल्याही भारतीय व्यक्तीवर, त्यातून ती महिला असेल आणि तिच्यावर अन्याय आणि अत्याचार होत असेल तर आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की त्या भगिनीबरोबर आपण उभं राहिलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मणिपूरमध्ये ज्या घटना झाल्या त्या अतिशय वेदना देणाऱ्या होत्या. आणि अजूनही त्यातल्या सरकारने त्याच्याबद्दल कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही, आपलं दुर्दैव आहे. पण आपण जेव्हा एकत्र होऊ आणि पूर्ण ताकदीने लढू, मणिपूरमधली काय आणि केरळामधली काय आणि दौंडमधली काय, आपण जर एकजुटीने राहिलो तर ह्या देशातल्या कुठल्याही नागरिकावर, तो कुठल्याही याच्यावर अन्याय आपण होऊ देणार नाही. हे मी खरं तर आज तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायला, आपण एकत्र आहोत, आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर आहोत. मध्ये मिशन आपल्या जी केडगावची आहे त्याच्यावरही मी मध्ये गेले होते तेव्हा ते घाबरलेले होते सगळे, तेव्हा आपली सगळ्यांची मीटिंग तिथे झाली होती. आणि आप्पासाहेब, मी, सोहेलबाई, आपण सगळेच तिथे गेलो होतो. आणि रामभाऊ आपणही होता त्या मीटिंगला. आपण सगळे त्या मीटिंगला गेल्यानंतर तासाभराने तेच मला धीर देत होते. म्हणजे मला वाटलं की माझाच काय प्रॉब्लेम घेऊन मी गेले होते, पण मला इतका आनंद वाटला की त्या केडगावच्या मीटिंगमधून त्या सगळ्यांना आम्ही जेव्हा धीर दिला ते पूर्ण ताकदीने उभे राहिले. आणि पुन्हा तिथली शाळा, हॉस्पिटल अतिशय उत्तम पद्धतीने जे चाललेलं आहे, त्याच्यामुळे या समस्त ख्रिस्ती समाजाचा मी मनपूर्वक आभार मानते. आज या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाचे, आपले शिवसेनेचे माननीय उद्धवजींनी स्वतः शुभेच्छा सगळ्यांना इथे पाठवलेल्या आहेत. त्याच्यामुळे उद्धवजींच्या वतीने, काँग्रेस पक्षाच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस, केजरीवाल, आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी या सगळ्यांच्या आशीर्वादाने मीही उमेदवारी भरणार आहे. पण त्या सगळ्यांनी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा पाठवल्या आहेत. आणि एवढंच सांगते की जोपर्यंत आम्ही सगळे आहोत, तुम्हाला कुठलंही अडचण येणार नाही आणि तुमच्या मागे खंबीरपणे आम्ही उभे राहू, एवढंच म्हणून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.